बॉईजचं वेगळं आहे, गर्ल्सचं वेगळं आहे. जसं की बॉईज आपण बघतो त्यांच्या लहेजामध्येच असतं की कॉन्फिडेंटली बसायचं, आणि गर्ल्सचं असतं की असं फेमिनंट वेने बसतात. सो जेव्हा बॉईज एखाद्या चेअरवर टेबलवर बसतात तेव्हा त्यांचे पाय हे स्ट्रेट वे मध्ये खाली स्टँड असले पाहिजेत, आणि जेव्हा गर्ल्स बसतात तेव्हा क्रॉस किंवा स्ट्रेट असतील पण ते असे जुळलेले पाहिजेत. आणि ते बसण्याची स्टाईल म्हणजे पायांची झाली. आता हाताचं बघायला झालं तर आपण एखादा टेबल आहे, सो टेबलवरती आपण कधीच असं रिलॅक्स होऊन नाही बसायचं किंवा असं करून नाही बसायचं. आता हे का नाही बसायचं याचे पण रिझन असतात एटिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीचे. फॉर एक्झाम्पल, हा टेबल आहे एका गोष्टीसाठी, त्याचा पर्पज आहे, इथे काहीतरी रेस्ट करायला, ठेवायला, काही वस्तू ठेवायला. सो आपण जर का तिथे असं बसलो तर त्या गोष्टी डिस्टर्ब होतात. आणि सेकंड थिंग, आपले कपडे किंवा गर्ल्स बसत असतील तर त्यांचे जे पण ड्रेसिंग आहे ते डिस्टर्ब होते आणि समोरच्याला पण कामातून डायव्हर्ट करू शकते. ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक इथिक्स आहेत, त्याचे रिझन्स आहेत त्याच्या मागे. सो जेव्हा आपण होस्ट करत असतो तेव्हा आपण इथून पुढचे हात टेबलवर ठेवू शकतो, पण जेव्हा आपण होस्ट नाही करत किंवा एखाद्या टेबलवर तर आपण खाली ठेवू शकतो. इट्स ऑप्शनल. आणि बरोबर आहे. आणि अबाउट ड्रेसिंग, की तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिकडे ज्या इंटेन्शन साठी जाताय तिथून डायव्हर्ट होऊन तुमचा फक्त ड्रेस नाही बघितला पाहिजे, हे फक्त मॅटर करतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल पार्टीला जाताय, सो तिकडे फाईन की तुम्ही पार्टी वेअर घाला किंवा जास्त चमकीलं वगैरे म्हणू शकतो ड्रेस. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कामासाठी जाता ना, तर पुढचं आणि तुमचं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्यामध्ये झालं पाहिजे, ना की तुम्ही ड्रेस ऍडजस्ट करताय. पुढचा व्यक्ती पण मग तिथे पॉज घेऊन तुम्हाला स्पेस देतो की येस करा. सो हे इथिक्स मध्ये येतं की का नाही केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे. आणि कलर्स म्हणायला गेलं तर प्लेन कलर, सिंगल कलर्स, मोनोटोन, हे जास्त फॉलो केलं जातं, कारण की तिथे काम होणं जास्त महत्वाचं असतं आणि त्यामध्ये डिसेन्सी दिसते.